नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका, तुमची टेक दोस्त. आज आपल्याकडे एक जबरदस्त पण थोडी गंभीर बातमी आहे अमेरिकेतून. म्हणजे सांगा पटकन, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन काय करतंय? तर VPN नाही, ते इमिग्रेशनचा मोठा प्लॅन राबवतायत आणि त्यासाठी DHS म्हणजे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. म्हणजे काय होतंय की सिसामधले शेकडो कर्मचारी जे खरं तर आपल्या सायबर सिक्युरिटीचं डिफेंड करतात, त्यांना वेगळ्या एजन्सीजमध्ये शिफ्ट केलं जातंय. विचार करा, हे लोक US सरकार आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला सायबर हल्ल्यांपासून वाचवतायत, पण आता त्यांना ICE आणि CBP सारख्या डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जातंय. म्हणजे आता हे लोक इमिग्रेशन आणि बॉर्डर प्रोटेक्शनचं काम बघणार. सिसाची कपॅसिटी बिल्डिंग युनिट, जी सरकारी एजन्सीजची सायबर क्षमता वाढवते, आणि स्टेक होल्डर एंगेजमेंट डिव्हिजन, जी आंतरराष्ट्रीय पार्टनरशिप्स सांभाळते, या टीम्समधले लोक शिफ्ट झालेत. यातले काही फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसमध्ये गेलेत, जे ICE आणि CBP सोबत डिपोर्टेशनमध्ये मदत करतायत. म्हणजे एकीकडे हे सगळं सुरू आहे आणि दुसरीकडे अमेरिकेवर सायबर हल्ले पण वाढत आहेत. सेल्सफोर्स डेटाबेस हॅक झालाय, रशियन हॅकर्सनी कोर्टाचे रेकॉर्ड्स चोरलेत आणि शेअर पॉइंटमधल्या बगमुळे तर सरकारी डिपार्टमेंट्समध्ये पण घुसखोरी झालीय, अगदी न्यूक्लिअर वेपन्स सांभाळणाऱ्या एजन्सीपर्यंत. DHSची एक अधिकारी ट्रिशा मॅकलॉफ्लिन म्हणतीये की कर्मचारी वाटप हे मिशन प्रायोरिटीजनुसार होतच असतं आणि हे रिअलाइनमेंटमुळे DHS धोक्यांसाठी तयार नाही हे म्हणणं वेडेपणाचं आहे म्हणे. पण प्रश्न हा आहे की सिसामधल्या या महत्त्वाच्या जागा भरल्या जातील का, की त्या रिकाम्याच राहतील? आपल्या देशाची सुरक्षा, सायबर आणि बॉर्डर दोन्ही बाजूंनी याचं काय होणार? आपण लक्ष ठेवूया यावर. टेक तडका 24/7 साठी मी प्रियांका, पुणेकर टेक दोस्त. स्टे ट्यून्ड. थँक यू.